जर तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल किंवा तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती कर भरत असेल तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. सरकारकडून रेशन कार्ड संदर्भातल्या पात्र किंवा अपात्रतेच्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. याचबाबत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. दिनांक 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. याबाबत काही महत्त्वाच्या अटी शर्ती ठेवल्या जाणार आहेत आणि ह्यामध्ये पात्र असणाऱ्या कुटुंबालाच रेशन मिळणार आहे. संपूर्ण देशामध्ये वन नेशन वन रेशन कार्ड ही संकल्पना राबवली जाणार आहे आणि ह्यासाठी रेशन कार्डमध्ये हे प्रस्तावित बदल केले जाणार आहेत अशी माहिती सांगण्यात आलेली आहे. रेशन कार्ड संदर्भात नेमके कोणकोणते बदल होणार आहेत, निकषांमध्ये कोणत्या नवीन अटी असणार आहेत हे आता आपण समजून घेऊ. रेशन कार्ड संदर्भातील हे नवीन निकष पुढील विविध घटकांसंदर्भात असणार आहेत. त्यामध्ये मालमत्ता, कर, वाहन, उत्पन्न आणि सुविधा या घटकासंदर्भातले विविध निकष लावले जाणार आहेत. तर रेशन कार्डसाठी अपात्र ठरण्याचे नेमके निकष काय असणार आहेत ते आपण आता समजून घेऊ. पहिला निकष हा मालमत्तेसंदर्भातला आहे. 100 चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा पक्के घर जर तुमच्या नावावरती असेल तर तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र ठरणार आहात. दुसरा निकष हा करासंदर्भातला आहे. तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती जर प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र असणार आहात. पुढचा निकष हा वाहनासंदर्भातला आहे. जर तुमच्याकडे स्वतःच्या मालकीचे चारचाकी वाहन असेल तर तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र असणार आहात. यामध्ये कार किंवा ट्रॅक्टर अशा वाहनांचा समावेश असणार आहे. पुढील निकष हा उत्पन्नासंदर्भातला आहे. शहरी भागामध्ये 3 लाखांपर्यंत आणि ग्रामीण भागामध्ये 2 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणारेच व्यक्ती ह्यामध्ये पात्र ठरणार आहेत. ह्या मर्यादेपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र ठरणार आहात. पुढचा निकष हा सुविधेसंदर्भातला आहे. जर तुमच्या घरामध्ये वातानुकूलित यंत्र म्हणजे एअर कंडिशन असेल, AC असेल किंवा जनरेटर असेल तुमच्याकडे तर तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र ठरणार आहात. तर हे सर्व रेशन कार्डसाठी अपात्रतेचे निकष आहेत. ह्यापैकी कोणतीही गोष्ट जर तुमच्या कुटुंबाकडे असेल तर तुमचं कुटुंब रेशन कार्डसाठी अपात्र ठरणार आहे. किंवा तुम्ही नव्याने रेशन कार्डसाठी अर्ज करत आहात आणि ह्यापैकी कुठली गोष्ट तुमच्या कुटुंबाकडे असेल तर तुम्हाला रेशन कार्ड मिळणार नाही, तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र ठरणार आहात. जर तुम्ही मालमत्ता किंवा उत्पन्न लपवून म्हणजे खोटी माहिती सादर करून जर रेशन कार्ड काढलेलं असेल आणि रेशन घेताना आढळून आल्यास तर तुमच्यावरती पुढील प्रमाणे कारवाई होऊ शकते. यामध्ये तुमचे रेशन कार्ड कायमचे रद्द केले जाऊ शकते. तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या रेशनची चालू बाजारभावाप्रमाणे वसुली केली जाऊ शकते. त्याचबरोबर काही गंभीर प्रकरणामध्ये तुमच्यावरती कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते, म्हणजे तुमच्यावरती FIR देखील होऊ शकते. तर रेशन कार्ड संदर्भातील हे महत्त्वाचे बदल तुम्ही लक्षात घेणं खूप महत्त्वाचे आहे. तर रेशन कार्ड संदर्भातल्या ह्या बदललेल्या नियमांसंदर्भात किंवा निकषांसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? त्याचबरोबर देशातील शेवटच्या उपेक्षित नागरिकांपर्यंत रेशन पोहोचेल का, ह्याबाबत तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.